नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी एड भाग 2 सत्र 4 मधील शैक्षणिक व्यवस्थापन हा विषय आपण निवडला याबद्दल मी वैयक्तिक आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. शैक्षणिक व्यवस्थापन हा विषय आपणास सत्र 4 मध्ये ऑप्शनल विषय म्हणून आपण त्यासाठी काय केलेला आहे, निवडलेला आहे. शैक्षणिक व्यवस्थापन या विषयामध्ये एकूण 4 घटक असून त्या घटकामधील पहिला जो घटक आहे तो आहे शैक्षणिक व्यवस्थापन. त्या पहिल्या घटकामधील शैक्षणिक व्यवस्थापनाची संकल्पना आणि घटक याचा विचार प्रामुख्याने आज आपण करणार आहोत. व्यवस्थापन ही संकल्पना फार जुनी आणि व्यापक व सातत्यानं बदलणारी आहे. व्यवस्थापन ही जी संकल्पना ही फार जुनी आहे, व्यापक आहे आणि सातत्यानं याच्यामध्ये बदल होतो आहे, कारण ही एक विकासाभिमुख प्रक्रिया आहे. व्यवस्थापनाची ही प्रक्रिया एकमार्गी नसून ती द्विमार्गी आहे. म्हणजे व्यवस्थापनामध्ये एकमार्गी न राहता द्विमार्गी ही संकल्पना आहे आणि व्यवस्थापनाची व्याप्ती जी आहे ती त्याच्या स्वरूपावरती अवलंबून आहे. व्यवस्थापनाची सर्वच मूलतत्वे सर्व क्षेत्रामध्ये लागू पडतात. उदाहरणार्थ हॉटेल क्षेत्र असेल, उद्योगधंदा क्षेत्र असेल किंवा साखर उद्योग असेल, आरोग्य व्यवस्था असेल, हॉटेल असेल, क्षेत्रांना हे काय होते, लागू होते. व्यवस्थापनाच्या बाबतीत ज्यावेळी आपण विचार करू त्यावेळी व्यवस्थापनाचा वापर सर्वप्रथम हा उद्योग क्षेत्रामध्ये करण्यात आला. व्यवस्थापन आणि प्रशासन हे दोन शब्द बऱ्याच वेळा एकाच अर्थाने वापरले जातात. मात्र हे दोन्ही शब्द खूप व्यापक आहेत, कारण की व्यवस्थापनामध्ये काही लोक प्रशासनाला व्यवस्थापन मानतात तर काही लोक व्यवस्थापनाला प्रशासन मानतात. मात्र तसं नाही. व्यवस्थापन ही संकल्पना व्यापक आहे, प्रशासन हा त्यातील एक महत्त्वाचा भाग आहे किंवा मानतात. व्यवस्थापन संकल्पना व्यापक असून त्याच्या अंतर्गत प्रशासन येते असा मानणारा गट देखील मोठा आहे. तर प्रशासन ही संकल्पना व्यापक असून त्याच्या अंतर्गत इंग्लंडमध्ये प्रशासकीय व्यवस्थापन, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट अँड कार्यकारी व्यवस्थापन म्हणजेच ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट असे दोन प्रकार मानले आहेत. अमेरिकेमध्ये व्यवस्थापन ही संकल्पना वेगवेगळ्या अर्थानं वापरली जाते. त्याच्यामध्ये प्रशासन, संघटन, नेतृत्व, कार्यप्रेरणा, साधनसामुग्रीची जुळवाजुळव, नियंत्रण इत्यादी क्रियांचा किंवा घटकांचा काय होतोय, समावेश होतोय. प्रशासनामध्ये व्यवस्थापनाच्या तज्ज्ञाच्या संदर्भात आपण जर विचार करायला गेलं तर प्रशासन किंवा व्यवस्थापन ही संकल्पना सर्वप्रथम पीटर ड्रॅकर नावाच्या तज्ज्ञानं वापरली, म्हणून त्यांना व्यवस्थापनशास्त्राचे जनक असं म्हणतात. यापुढे व्यवस्थापनाच्या बाबतीत जर आपण विचार करायला गेलो, व्यवस्थापनाच्या व्याख्या आपल्याला पाहायच्या आहेत. तर व्यवस्थापन संकल्पनेचा अर्थ पाहत असताना किंवा व्याख्या पाहत असताना दुसऱ्याकडून प्रभावी रीतीने काम करून घेण्याची पद्धत म्हणजे व्यवस्थापन होय. परंतु या व्याख्येत व्यवस्थापनाच्या बाबतीची आपल्याला संपूर्ण कल्पना येत नाही. त्यामुळे व्यवस्थापनाच्या संदर्भात वेगवेगळ्या क्षेत्रामधील किंवा वेगवेगळ्या घटकांचा, प्रक्रियांचा प्रभाव पडत नाही. त्यामुळे याच्या संदर्भात काही ती याच्यामधले पहिला जो तज्ज्ञ आहे तो आहे मफर डाल्टन. तर व्यवस्थापनशास्त्राच्या बाबतीत किंवा व्यवस्थापनाची पहिली जी व्याख्या आहे ती मफर डाल्टन या तज्ज्ञानं केलेली आहे. मफर डाल्टन याच्या मते व्यवस्थापन म्हणजे काय, संघटित प्रयत्नांच्या मुळाशी असलेली एकात्म व चलित स्वरूपाची मूलभूत रचना म्हणजे व्यवस्थापन होय. म्हणजे दुसऱ्याकडून प्रभावी रीतीने काम करून घेण्याची पद्धत म्हणजे व्यवस्थापन होय. ही व्याख्या संकुचित वाटत असल्यामुळे मफर डाल्टनने काय म्हटलं आहे की संघटित प्रयत्नाचे अनेक ठिकाणाहून प्रयत्न केलं पाहिजे आणि त्याच्या संदर्भात एकात्मिक व चलित स्वरूपाची मूलभूत रचना म्हणजे व्यवस्थापन होय असं सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरी जी व्याख्या आहे ती पीटर ड्रॅकर नावाचा जो तज्ज्ञ आहे त्यांनी ही व्याख्या केलेली आहे. तर पीटर ड्रॅकर यांनी केलेली जी व्याख्या आहे की व्यवस्थापन हे एक बहुउद्देशीय साधन असून त्यान्वये त्यानुसार व्यवसाय, कामगार व काम यांचं व्यवस्थापन केलं जातं. बघा, पीटर ड्रॅकर काय म्हणतो की व्यवस्थापन एक बहुउद्देशीय साधन आहे किंवा प्रक्रिया असेल, त्यानुसार त्याच्यामध्ये व्यवसाय,
कामगार व काम यांचं ज्याच्यामध्ये व्यवस्थापन केलं जातं, ज्याच्यामध्ये त्याचं संघटित केलं जातं, त्याला पीटर ड्रॅकरने काय म्हटलेलं आहे तर व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे. तिसरी जी व्याख्या आहे ते स्टॅनले हॉन्स या तज्ज्ञानं केलेली आहे. व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे. बघा स्टॅनले हॉन्स काय म्हणतोय की व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे. त्यामध्ये काय आहे, पूर्वनिश्चित उद्दिष्ट प्राप्तीसाठी निर्णय घेणे व मानवी कृतीवरती नियंत्रण ठेवणे याचा समावेश होतो. बघा की व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे आणि त्यामध्ये पूर्वनिश्चित उद्दिष्ट प्राप्तीसाठी निर्णय घेणं आणि त्याच्या निर्णयानुसार मानवी कृतीवरती नियंत्रण ठेवणं याचा समावेश होतो असं स्टॅनले हॉन्सचं मत आहे. शेवटची व्याख्या बघा ऑरेन्स ॲप्ले यांची, की त्यांनी इंग्लिशमध्ये व्याख्या केलेली आहे की मॅनेजमेंट इज द डेव्हलपमेंट ऑफ पीपल. मॅनेजमेंट इज द डेव्हलपमेंट ऑफ पीपल. मॅनेजमेंट इज द पर्सनल ॲडमिनिस्ट्रेशन. या पुढचा भाग आहे व्यवस्थापनाची गुणवैशिष्ट्ये. तर व्यवस्थापनाच्या गुणवैशिष्ट्याच्या संदर्भात ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी व्यवस्थापनाचं पहिलं गुणवैशिष्ट्य आहे की व्यवस्थापन ही गतिशील प्रक्रिया आहे. गतिशील प्रक्रिया म्हणजे काय की सातत्यानं याच्यामध्ये नवनवीन गोष्टींचा काय होतं आहे भर पडत आहे, म्हणून व्यवस्थापन ही एक काय आहे गतिशील प्रक्रिया आहे. त्यानंतर दुसरं आहे बघा गुणवैशिष्ट्य की व्यवस्थापनामध्ये उद्दिष्टांची निश्चिती करणे. म्हणजे गतिशील प्रक्रिया असून देखील याच्यामध्ये काय केलं जातं की सातत्यानं उद्दिष्ट निश्चित केली जाते आणि ती उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न व्यवस्थापनामध्ये केला जातो. त्यानंतर तिसरं गुणवैशिष्ट्य आहे नियोजन हा व्यवस्थापनाचा अविभाज्य घटक आहे. बघा की व्यवस्थापनामधला सगळ्यात महत्त्वाचा किंवा अविभाज्य घटक म्हणून नियोजनाकडे पाहिले जातं. त्यानंतर पुढचा आहे निर्णय प्रक्रिया. हा देखील आपल्या व्यवस्थापनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे, कारण की निर्णय घेताना कोणता निर्णय घ्यावा, कोणता निर्णय घेतल्यानंतर काय होईल, कोणता निर्णय घेतल्यानंतर फायदा होईल किंवा तोटा होईल, यासाठी व्यवस्थापनामध्ये योग्य निर्णय घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर कार्यक्षमतेसाठी नियंत्रण व्यवस्थापनामध्ये आवश्यक असते, हे पुढचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर मानवी साधनसंपत्ती देखील महत्त्वाची आहे. यामुळे मानवी साधनसंपत्तीचा विकास हा व्यवस्थापनातील महत्त्वाची जबाबदारी त्याच्याकडे पाहिलं जातं. त्यानंतर नेतृत्व आणि मार्गदर्शनाची आवश्यकता व्यवस्थापनासाठी असते. त्याशिवाय नेतृत्व आणि मार्गदर्शनाशिवाय व्यवस्थापन हे यशस्वी ठरत नाही. त्यानंतर आहे कोणतंही कार्य म्हटलं की शेवटी मूल्यांकन किंवा मूल्यमापन आलंच. तर बघा मूल्यांकन किंवा मूल्यमापन जे वर्षाच्या शेवटी केलं जातं त्याला मूल्यांकन असं म्हटलं जातं, किंवा अपेक्षित उद्दिष्ट किंवा ध्येय साध्य झाली आहेत का नाही ही ठरवणारी प्रक्रिया म्हणजे मूल्यांकन होय. त्याचप्रमाणे व्यवस्थापनामध्ये देखील मूल्यांकनाचा वापर करणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढचं वैशिष्ट्य वातावरण निर्मिती. व्यवस्थापन चांगलं होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं काय केलं पाहिजे, वातावरणाची निर्मिती केली पाहिजे व्यवस्थापकाने. त्यानंतर विकासाची जबाबदारी ही व्यवस्थापकावर असते. बघा व्यवस्थापनाचं गुणवैशिष्ट्य आहे की विकासाची जबाबदारी कोणावर असते तर व्यवस्थापकावरती असते. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे की व्यवसाय उद्दिष्ट प्राप्तीसाठी कुशलतेने कामकाज व परिणामकारक करण्यासाठी सर्व घटकाचा समावेश हा व्यवस्थापनामध्ये होत असतो. अशा पद्धतीनं आज आपण व्यवस्थापन म्हणजे काय, व्यवस्थापनाची गुणवैशिष्ट्ये या घटकाचा अभ्यास केला आहे. पुढच्या तासामध्ये आपण व्यवस्थापनाचे जे घटक आहेत त्या घटकांचा विचार करणार आहोत. धन्यवाद.